हाय, संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघत असाल आज परत कुठेतरी. तर आज जाते मी फिरायला, मी आणि दीपा. तर चला बघूया कुठे जाते, काय जाते, कसं कसं होतं आमचा प्रवास. आम्ही जाणार आहेत बसने. तर कशा कशा बस मिळत आहेत आणि कसं कसं होतं आहे तेच बघूया. कारण बस पण टायमिंगला नसतात, तुम्हाला पण माहिती आहे. तर आता तोच विचार आहे की बस कशा मिळतील काय. तर चला बघूया. ते बघितलं असेल तर मी पाली बस स्थानकात म्हणजे पोचले आहे पालीमध्ये. आणि ते बघा आता आम्ही जाणार आहोत गणपतीपुळ्याला. तर गणपती सिट्यामध्ये आले आणि आम्ही गणपतीपुळा बसची वाट बघतोय. तर आता बघूया गणपतीपुळा बस किती वाजपर्यंत येते. तर आता वाजायला आले 10 आणि आम्ही 9:15 9:30च्या आतच आलो होतो. तर आता बघूया कोणती बस आम्हाला मिळते. आता बोलत आहेत सर्वजण की कोल्हापूर गणपतीपुळे बस आहे. तर बघूया. बघा दीपा, मी आणि दीपा दोघीच जातोय. A few moments later. आता झालोय आम्ही गणपतीपुळ्यात आणि आता आम्ही जातोय दर्शनासाठी मंदिरामध्ये. तर चला बघूया मंदिरामध्ये दर्शन कसं कसं मिळतंय, किती रांगा आहेत किंवा काय. आणि बसचा प्रवास मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगेन. तर बघा. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता. दर्शन खूप छान प्रकारे झालं, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी. तर मला ते करता आलं नाही. आणि आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. नाथाचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. आमचं दर्शन पण झालंय. खूप छान प्रकारे दर्शन झालं. खूप मोठ्या प्रमाणात रांगा होत्या. समज असेल तर बाहेरच्या पूर्ण रांगा भरून परत आतमध्ये रांगा भरल्या होत्या आणि त्या रांगेतून नंतर आम्हाला दर्शन मिळालं. पण लगेच दर्शन झालं आणि आता 2 आणि आता आम्ही जातोय. नंतर आम्ही प्रसादी बघण्यासाठी आलो होतो, म्हणजे घेण्यासाठी. आणि बघा किती व्हरायटीज आहेत प्रसादीच्या आणि खूप छान दिसत आहेत. आणि या बघा गणपती बाप्पाच्या मूर्त्या. नंतर मी हॉटेल स्वातीमध्ये गेली काहीतरी खाण्यासाठी. तर मी तिथे गेल्यावर मिसळ ऑर्डर केली, पण मला मिसळ जरा पण आवडली नाही. कारण जशी मी खाते तशी तिथे चवच नव्हती.
गणपतीपुळे म्हटलात तर कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे गणपतीपुळा आणि तेथे वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या शहरातील माणसं येतात देवदर्शनासाठी, त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. उन्हाने काय समोरचं दिसत तर नाहीये म्हणून मी काही समुद्रात उतरत नाहीये आणि समुद्रात खूप मजा वाटते. पण जर सगळ्यांना असतो तर समुद्रात उतरलो असतो, पण आता आम्हाला खूप उशीर झालाय त्यामुळे आम्ही लगेचच निघतोय. आणि चला मग, छोटासाच व्हिडिओ होता. आणि गणपती बाप्पाचं दर्शन खूप छान प्रकारे झालं, पण खूप रांग आणि गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती. कारण मे महिन्याचा पूर्ण महिना आणि सगळेजण एक्सायटेड असतात बाप्पाची दर्शन घ्यायला किंवा देवदर्शन करण्यासाठी. त्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तर चला मग. तर आमच्याच वाडीतले आत्ते दादा वहिनी आल्या होत्या आणि आम्हालाच माहीत नव्हतं की ते पण आलेत आणि त्यांना पण माहीत नव्हतं आम्ही आलो आहेत. तर अचानक झालेली भेट अशी झाली तर ती खूप छान वाटली. हे आहे गणपतीपुळ्यातील प्रसिद्ध बस स्थानक. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती इथे सुद्धा. 2,000 years later. आता आम्ही आलोत कर्जत निघतोय घरी जाण्यासाठी. मी तुम्हाला एवढंच सांगेन की म्हणजे गणपतीपुळ्याला जायचं असेल तर फक्त त्यांच्या जे बसचा टायमिंग अवेलेबल कसा असतो त्याच्यानुसार तुम्ही जा. आणि निघाला तर म्हणजे आधी एकदा बसचा टायमिंग तुम्हाला समजला तर तुम्ही त्या वेळेत गेला तर तुम्हाला पटापट बस मिळेल. माझ्या गावातून जर पाहायला जायचं असेल तरी पण म्हणजे महिला लेडीजला आता हाफ तिकीट झाले म्हणून 10 रुपये म्हणजे. आणि जरी कर्जारीतून पाहायला जाणार असाल तरी 10 रुपये. आणि पालीतून जर तुम्ही हातकंब्यात उतरायला लागतं गणपतीपुळ्याला जायचं असेल तर. जर तुम्हाला डायरेक्ट रत्नागिरीवरून जायचं असेल तर ते खूप लांबून पडतं. म्हणजे आता आम्ही तर आतापर्यंत हातकंब्यातच उतरून जातो. तर हातकंब्यात जरी आता उतरलात पाली ते हातकंबा 10 रुपये, म्हणजेच कर्जारी ते पाली 10 रुपये, पाली ते हातकंबा 10 रुपये, हातकंबा ते गणपतीपुळे हिरकणी बसचे 35 रुपये आणि आपल्या साध्या बसचे 30 रुपये. आणि जर तुम्हाला जर येताना कशा बसचा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळे जर तुम्ही रत्नागिरी साईडून येत असाल तर म्हणजे गणपतीपुळे ते रत्नागिरी 30 रुपये. येताना गणपतीपुळ्यातून आम्ही रत्नागिरी डायरेक्ट काढली कारण गणपतीपुळ्यातून डायरेक्ट हातकंब्यात येण्यासाठी बस कमी असतात किंवा कोल्हापूर साईडच्या येण्याच्या बस कमी आहेत, त्यामुळे आम्ही डायरेक्ट रत्नागिरी काढली. तर रत्नागिरी आम्हाला 30 रुपये पडली. आणि रत्नागिरी ते पाली आम्हाला 20 रुपये पडली. आणि परत पाली ते करंजारी आम्हाला 10 रुपये पडली. पण आम्हाला एकच की लगेच बस तो भेटल्या, पण एकदम थोड्या वेळाने बस मिळाल्या आणि दर्शन पण खूप छान प्रकारे झालं. आणि ज्या मी तुम्हाला तिकीट सांगते किंवा सांगितल्या त्या एका माणसाच्याच आहेत आणि लेडीज असाल तरच ते तुमची तिकीट तेवढी असेल, कारण लेडीजला आता हाफ तिकीट झाले म्हणून. आणि आज आमचा पूर्ण प्रवास स्टँडिंगने झाला आहे, तर आज आमची हालत पूर्ण बेकार होणार आहे. आणि हा बघा दीपा बघा अजून ड्रेसमध्ये किती छान दिसते. आणि कसा वाटला हा नक्कीच सांगा, आम्हाला दाखवते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. 2 hours later. संध्याकाळी घरी आल्यावरती दादाच्या लग्नाची पूजा होती, तर मी पूजेच्या पाया पडायला गेली होती आणि पूजेचं डेकोरेशन खूप छान झालं आहे. आणि तुम्हाला पण कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघा किती छान प्रकारे